जयडे 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 अगं काय केलं ते जयडे ए जयडे अगं उठ ना जयडे अगं काय केलं जयडे जडे ए जडे ए जडे उठ ना जडे जडे उठ ए जडे उठ ना जडे ए जडे अगं उठ ना दवाखान्यात नेलं पाहिजे अरे पण घरात बी कोण नाही नेमकं आता काय मामाला फोन करू का नको चल चल नमस्कार साहेब, आज कसं काय गावात येणं केलं? आलो होतो जरा एकाच्या चौकशीसाठी. चौकशी? अहो मग मला विचारा ना, गावातल्या प्रत्येक कॅरेक्टरची खडानखडा माहिती मला. हा अजिंक्य शिंदे कोण आहे? अजिंक्य शिंदे? हो, तो आर्मी भरती झाला ना क्लिअर. कसं आहे अजिंक्य शिंदे, म्हणजे त्याची वर्तणूक कशी आहे? एक नंबर पोरगा आहे साहेब. नक्की का? साहेब अहो त्या पोरासारखा पोरगा गावात शोधून सापडणार नाही. हे गरीब आणि जिद्दी तर. पण का हो साहेब, तुम्ही काय एवढी चौकशी करताय त्याची? नाही तसं काही विशेष नाहीये. काहीतरी असेलच की. नाही मला आश्चर्य वाटतंय. आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की अजिंक्य शिंदेच्या चौकशीसाठी चक्क तुम्ही आलाय. अहो तुम्हाला वाटतं असं काही नाही बरं का. हा आमच्या रुटीच्या कामाचा एक भाग आहे. तो भरती झालाय ना. कलेक्टर ऑफिसला आर्मी हेडक्वार्टर मधून एक लेटर आले त्याच्या कॅरेक्टर सर्टिफिकेट बद्दल. म्हणून म्हटलं जरा चौकशी करावी, खातं जमा करून घ्यावी. साहेब डोळे झाकून तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा. आता आलाच आहे तर जेवण करून जा. नाही नाही नको नको, पुन्हा कधीतरी पाहूया. नक्की का? हो. काय पण म्हणा बरं का साहेब, जवळपासून तुम्ही आमच्या भागात आलाय, आपला क्राईम रेट झटक्यात कमी झालाय बघा. अहो आमचं ते कामच आहे. बर आता आम्ही येतो, आणखीन काही लोकांच्याकडे विचारपूस करायचे. अहो कशाला विचारपूस, त्याची काय गरज नाही. चांगला पोरगा आहे तो, कुणाच्या आध्यात मध्यात नसतो. भैया 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 ज्यामुळे काय झालं आरडायला? साप बीप बघितलं काय? हो नाही मग जयडी ना. अरे काय केलं जेडीनं? अहो जयडीनं हाताची नस कापून घेतली. काय? कोण आहे जेडी? वो अजिंक्य शिंदे है ना, उसके मामा की एक कुलती एक लड़की. अजिंक्य शिंदे? हाँ हा तोच का? हा हो हाच. कुठं आहे ते? कुठं ऍडमिट आहे? ते पाटलाच्या दवाखान्यात. साहेब 101% अजिंक्यनंच काहीतरी केलं असणार. काय प्रकरण ते बघायलाच पाहिजे. चला. रामखोर, सगळा प्लॅन चौपट केलास. यांच्या समोर सांगायची काय गरज होती रे? भैया मला काय माहित. तर पुढं काय गोंधळ होणार आहे काय माहित. कसं होणार रे, मला तर टेन्शनच आले. जयडे अगं काय केलं ती? असं करायच्या अगोदर आमचा विचार तर करायचंच की. पुष्पे अगं गप की, आता आणले ना दवाखान्यात तिला. जीजी तुम्ही तर अजिबात बोलू नका. मागच्या बारीला मोठे मनाने माफ केलं
वहिनी कालवा करू नका ना, काय होत नाही. अहो किरकोळ दुखापती, पोरगी घाबरून बेशुद्ध पडली आहे. शुद्ध नकोच येऊ दे. मग मी हाय आणि समधी हाय. नाही एकेकाला खडे फोडायला पाठवलं ना तर याद राखा. पुष्पा, अगं काय बोलतेस तू? अरे सच, पोलीस का आले तिकडं? असेल काहीतरी केस. अरे नाही, ते इकडेच आत आल्यात. कोणीतरी बातमी दिली वाटतं. गावात नक्कीच कोणतरी खबर पोहोचवली असणार त्यांच्यापर्यंत. पोलीस कशाला आल्यात? आता काय खरं नाही. हे नक्कीच चौकशी करणार. होय का पुष्पा? पोलीस कशाला आले? का येऊ दे की. अगं तसं नाही, तुम्ही कोणी बोलावलं नाहीत ना? होय, मीच बोलवल्यात. न्या मला पकडून म्हणून. अगं तसं नाही. मग कसं आहे? आणि तुम्ही कशाला घाबरताय? कर नाही त्याला डर कशाला पाहिजे? ज्याने केलंय ना त्यालाच निस्तरू द्या. अगं पण कुणी काय केलंय? ज्यानं केलंय त्यालाच माहित. तुला नक्की काय म्हणायचंय? मला काय म्हणायचंय ना, की ज्यांच्या ध्यानात यायचंय ना त्यांच्या बरोबर आलंय. बोलणाऱ्याचं तोंड दिसतंय. हे बघ पुष्पे, जे काय असेल ना उघड बोलावं, आड पडद्याने बोलू नकोस. मग ऐका तुम्ही बी. ही समजा अजिंक्यमुळे झालंय आणि निसतात तरी बी तेच. तुमची मुलगी आते का? होय, माझीच पोरगी आहे. तिचं नशीबच फुटकं. तिच्या माग लागलंय काय कुणाला माहित. एक झालं की एक सारखं चालूच आहे. आम्ही काय कुणाचं वाईट केलं होतं कुणाच ठाऊक. अगं बास कर. का ह्याच्या जागी तुमचा नातू असता ना तर कसं घाघा रडत बसला असता. जयटी काय मला परकी आहे वय ग? ते आता तुम्हालाच माहित. अगं दोघांच्यात माझंच की रक्त आहे. काय बोलतेस तू? समजलं का तुला? माझ्या पुरीच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं ना तर मी अशी गप्प बसणार नाही. जरा शांत राहा, हे हॉस्पिटल आहे. जयडे, अगं काय केलं सी? आता मी काय करू? देवा वाचव माझ्या जयडीला. तुम्ही जरा शांत व्हा आणि मला सांगा, अजिंक्य शिंदे कोण आहे?